ग्रीक लोककथा. एक जुनी ग्रीक लोककथा आहे. एका गावच्या चौकात फक्त लंगोटी लावलेला केस दाढी वाढलेला एक अशक्त म्हातारा हात उंच करून ओरडून काहीतरी लोकांना बोलत होता. लोक त्याच्याकडे पाहत, हसत आणि पुढे निघून जात. त्याची ही हीनदीन अवस्था पाहून लोकांना वाटे की हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे. वेडा मनुष्य काहीही बोलतो. तो सतत ओरडत असे, पण कुणीही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे. प्रत्येक जण त्याची दखल न घेता पुढे जात असे. वेळ उंच आवाजात बोलत राहिल्यावर त्याने आपला आवाज आणखीनच चढवला. तो म्हणाला, "अरे मूर्खांनो, माझे म्हणणे जरा ऐका. अरे, तुम्ही ज्याची इच्छा कराल ते तुम्हाला लाभेल." आता त्याने आपले शब्द आणखीनच कठोर केले आणि कटू केले. एक तरुण मनुष्य त्याच्याजवळ येऊन थांबला. त्याचा ओरडा काही वेळ ऐकून तो त्याच्याजवळ गेला. शेवटी एक तरुण आपल्याकडे लक्ष देतो आहे हे पाहून तो वेडा वाटणारा माणूस खुश झाला आणि जगातील प्रत्येक वस्तू आपल्या मुठीत आहे असा चेहऱ्यावर भाव आणून तो त्या तरुणाला म्हणाला, "बोल, तुला काय हवे आहे?" तो तरुण हसला. त्याला वाटले की हा म्हातारा खरंच वेडा आहे. त्याने विचारले, "मला जे हवे आहे ते मला द्याल काय?" तो म्हातारा ताबडतोब म्हणाला, "छे, मी देणार नाही. पण तुझी जी इच्छा असेल त्याप्रमाणे तुला ते मिळेलच." "ते कसे काय?" "अरे तरुणा, प्रथम मला सांग की तुला काय हवे आहे." तो तरुण चेष्टेच्या स्वरात म्हणाला, "मला हिरे मोती हवे आहेत." "नक्की मिळतील. हिऱ्या मोत्यांचा ढीग तुझ्या पायाखाली लागेल. पण कसं? तुम्ही द्याल मला?" तो म्हातारा म्हणाला, "होय, मी एक हिरा आणि एक मोती तुला देईन. त्याच्या मदतीने तुझी इच्छा असेल तितके हिरे मोती तुला मिळतील." तो तरुण हसून त्या म्हाताऱ्याला म्हणाला, "दे तर तो हिरा व मोती मला." "ऐक तर, मी तुला एक हिरा कर्माचा म्हणजे कार्य करण्याचा देतो आणि मोती आहे तो समय आणि काल हे दोन्ही सांभाळ. जा, तुला हवे ते मिळेल." तो तरुण हे ऐकून हसू लागला. हा म्हातारा वेडपट आहे असे समजून तो पुढे चालू लागला. तो तरुण थोडा पुढे गेला तेव्हा त्याला एक हिरा आणि एक मोती या बोलण्याची आठवण झाली. कर्म आणि समय त्या युवकाच्या मनात आले. खरे आहे, कार्य आणि समय हेच खरे आहेत. हिरे मोती आहेत हे ज्याच्या जवळ आहे त्याला सर्व काही मिळू शकते. या रत्नांचे खरे ज्ञान झाल्यानंतर त्या तरुणाला समजले की तो वेडा दुबळा वृद्ध वेडा नव्हता. ही ग्रीक कथा येथील लोककथा येथेच संपते. ज्याच्याजवळ कार्य आणि समय यांचे हिरे मोती आहेत ते स्वतःच्या इच्छेनुसार हवे ते मिळवू शकतात. हे या ग्रीक लोककथेचे सार आहे. कोठे मिळतात हे हिरे मोती? काय किंमत आहे त्यांची? ज्या माणसाजवळ शरीराचे आरोग्य आहे त्या प्रत्येकाला कार्य करण्याची शक्ती अगदी फुकट मिळू शकते. आणि समय म्हणजे काळ हा तर सर्वांना मोफत उपलब्ध आहे. कोणत्याही माणसाजवळ कसलेही भांडवल न खर्च करता या दोन गोष्टी नित्य असतात. मग तो माणूस गरीब असो किंवा श्रीमंत, शिकलेला असो किंवा निरक्षर, तो माणूस असेल तर या दोन गोष्टी त्यांच्या जवळ आहेतच. या दोन गोष्टींच्या बळावरच मनुष्य वाटेल ते मिळवू शकतो. वर दिलेली ग्रीक लोककथा जेथे संपते तेथूनच कोणत्याही माणसाला एका नव्या आयुष्याची सुरुवात करता येते. खरोखरच ही लोककथा जगातील सर्वांना प्रेरणा देणारी आहे. ती कथा माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकते. कार्य आणि समय या दोघांच्या मदतीने ज्याची इच्छा कराल ते मिळेल. आणि कार्य आणि समय या दोन गोष्टी प्रत्येकाजवळ असतातच. तरीही या जगात हजारो लोक दरिद्री व घर नसलेले असतात.